हे आहे नॉन ISI ड्रीप आणि हे आहे ISI ड्रीप. ISI ड्रीप कसं ओळखायचं तर या ठिकाणी तुम्ही बघाल की या ड्रीपवरती रेषा असतात आणि हे कडक असतं. अगदी म्हणजे तुम्ही दाबलं तरी हे जाड असल्यामुळं जास्त दाबत नाही. हे ISI ड्रीप अगदी सॉफ्ट असतं, मऊ असतं आणि अगदी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर उन्हामुळे याला या चिरा अशा पद्धतीनं हे ड्रीप मोडतं. परंतु हे ड्रीप बाजारामध्ये महाग मिळतं, हे ड्रीप अगदी स्वस्त मिळतं. परंतु हे स्वस्त मिळणारं नॉन ISI ड्रीप सुद्धा आपण ह्याची जेवढी टिकवण क्षमता आहे ISI ड्रीपची त्या पद्धतीनं टिकवू शकतो. त्या पद्धतीनं तेवढ्याच वर्ष 4-5 वर्षापर्यंत नॉन ISI ड्रीप कमी खर्चातलं ड्रीप आपण वापरू शकतो. ते कसं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पपईच्या हा जो बेड आहे त्या पपईच्या बेडवरती हे जे ड्रीप तुम्ही बघताय या ठिकाणी हे लॅटरल आहे अगदी आणि माती जर उकरली तर तुम्हाला हे या ठिकाणी ड्रीप दिसेल. या शेतकऱ्यांनी काय केलं की हे जे ड्रीप आहे ते अशा पद्धतीनं अगदी 1-2 इंच माती टाकून बुजून घेतलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे जे लॅटरल तुम्हाला दिसतंय जिथं पाणी पडतं तेवढी जागा फक्त हे 2 बोटाची जागा त्यांनी ओपन ठेवलेली आहे जेणेकरून हे जे पाणी झाडाच्या मुळाला बरोबर पोहोचेल. आणि इतर ठिकाणी जे उन्हातलं जे बेड आहे ते अशा पद्धतीनं मातीनं झाकून घेतलेलं आहे. त्यामुळं जे अगदी स्वस्तात मिळणारं नॉन ISI ड्रीप सुद्धा महागडं मिळणाऱ्या ISI ड्रीप एवढं टिकू शकतं आणि 5 वर्षापर्यंत आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो. यामुळं अशा जुगाडू तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आपली शेती फायद्याची करता येऊ शकते.